आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी कठोरपणे मोडून काढा, नागरिकांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज केली. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन त्यांनी सांगलीतील कायदा सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच वेदांत बंडगर याच्या निर्दय हत्येबद्दल गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही मत व्यक्त केले. आमदार गाडगीळ यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, सांगली पोलीस दलाचा लौकिक चांगला आहे, त्या लौकिकाला साजेसे काम यापुढे घडले पाहिजे. वेदांत बंडगर यांच्यासारख्या निष्पाप मुलाची हत्या सर्वांनाच धक्का देणारी आणि वेदना देणारी आहे. या हत्या प्रकरणाची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढावीत. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सराईत गुन्हेगार मोकाट सुटता कामा नये. जामिनावर सुटून अशा गुन्हेगारांनी गुन्हेगारी कारवाया करू नयेत, याकडे पोलिसांनी दक्षतेने लक्ष द्यावे. आमदार गाडगीळ म्हणाले, नागरिकांच्या जीवित आणि वित्ताची सुरक्षा हे पोलिसांचे प्रमुख काम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलिसांना फ्री हँड दिला आहे. गृहमंत्री आणि पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांच्या पोलिसांच्या कामात कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणावे, बिलकुल दयामाया दाखवू नये. आमदार गाडगीळ यांनी स्पष्ट केले की पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वेदांत बंडगर यांच्या खून प्रकरणातील दोषी गुन्हेगारांना मोक्का लावण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कोणाचाही मुलाहिजा न ठेवता गुन्हेगारी मोडून काढण्याची मोहीम सुरू करावी. जे पोलीस अधिकारी आणि पोलीस नागरिकांच्या जीवित आणि वित्ताचे संरक्षण करण्याच्या बाबतीत चालढकल करतील त्यांच्यावरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही आमदार गाडगीळ यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांकडे केली. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.